नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. आम्ही आता आलो होतो साऊथ साईडला रामेश्वरम या मंदिरात आणि बालाजी कन्याकुमारी इकडे आम्ही ट्रॅव्हल करत होतो. तर खूप दिवस इकडे राहिल्यानंतर महाराष्ट्राची जी ओढ आहे ना ती खूप वाढली होती आणि त्यातच आम्हाला हे सर्व आपल्या महाराष्ट्रातील लोक भेटले. तर खूप बरं वाटलं, अगदी फॅमिली सारखं वाटलं. आजी कुठून आले तुम्ही? कुठून आले? पहिलंच आमचा ठाप त्रिकोणी संगम प्रयागराज. प्रयागराजच्या नंतर अयोध्या केल्याच्या नंतर रामभूमी जन्म ते केल्याच्या नंतर काशी बनारस काशी केल्याच्या नंतर आम्ही गयाला आलो. गया बौद्ध गया हे दोन्ही केल्याच्या नंतर पिंडदान केल्याच्या नंतर लगेच हावडा गंगासागर जगन्नाथपुरी. अरे वा वा वा. म्हणजे बघा ना, आपल्या महाराष्ट्राची किंवा आपल्या परिवाराची ओढ जी आहे ना ती आज आम्हाला जाणवते की आम्ही इतक्या दूर साऊथला आलोय आणि आपल्याकडचे कोणीतरी लोक आम्हाला भेटताय, मराठी बोलताय. खूप छान वाटतं. कन्याकुमारी झालेलं असतं, तिरुपती बालाजी. नाव आम्हाला लक्षात नाही यायला लागलं. आम्ही आमचं मद्रा देवीला जायचंय, पण आम्ही सगळेजणी काय म्हणतो, आम्हाला कन्याकुमारीला जायचंय, कन्याकुमारीला जायचंय. आई म्हणती, अगं तुम्ही कन्याकुमारीचं काय नाव घेत्या, मद्रा देवीचं नाव घ्या ना. मग आता आम्ही रेल्वेत बसून आम्हाला मधुरा देवीला जायचं. मधुरा देवी केली का आम्हाला कन्याकुमारीला जायचं. कन्याकुमारी झाली का आम्हाला बालाजीला जायचं. बालाजी केला का आम्हाला संभाजीनगरला जायचंय. एवढं आमचा परिवार आहे. आम्ही धनगर मंडोळे याच्यात सगळे आम्ही एका याचे लोक आहे सगळे. आईलाबाई होळकर, आम्ही आईलाबाई होळकरचे लोक आहे सगळे. आम्हाला आता तिथून संभाजीनगरला गेलो का संभाजीनगरहून आम्हाला येरूळला जायचं, येरूळला दर्शन करायचं. मग आम्ही संभाजीनगर मध्ये जाऊन आईचं आम्हाला स्वागत करायचं का बा आईनं आम्हाला देव चांगले दावले. आईला सांगले होते मी अगोदर बी, काही आपला तुमचा जे कारवाई नाही सगळं शीतल निघून जाई नाही. तसंच जसे म्हणले मी तसंच घडलं. मी खोटी बोलले नाही. आपल्याला खोटं बोलायचा त्रास येतो, आपण खरंच बोलतो तोंडावर, माग पुढे बोलत नाही. हे आईचा जयकार संभाजीनगर मध्ये जाऊन आईचा सत्कार करायचा. जय महाराष्ट्र, जय शिवाजी. फार 12 गावचे 12 लोक आहे. काही कुटुंब आहे, काही जोडीदार आहे, काही एकली महिला आहे. आम्ही सगळ्याचा मेळ केला. आम्ही ज्याच्या त्याच्या गावावर निघलो, त्याच्या गावाहून आम्ही शिल्लोडला आलो. शिल्लोडला आमचा एका ठिकाणी ग्रुप झाला. मग आम्ही ती ग्रुप तयार केला. मग आजी माया आल्या तिथे. मग आजी माया म्हणायला लागल्या, आल्या का बाई तुम्ही. आम्ही म्हणलं हा आजी माया आलो आम्ही. मग आम्ही खूप खुश झालो. आजी माया खूप खुश झाली. मग आम्ही तिथून थोड्या टायमाने आम्ही गाडी धरली. ती गाडीमध्ये बसून आम्ही भुसावळला गेलो. भुसावळला मग तिथे उतरलो आम्ही. तिथून उतरून आम्ही आगगाडीत बसलो. टिरे नाही येत मला, आगगाडीत बसलो आम्ही. मग आगगाडीत बसून मग आम्ही फार लांब गेलो. तर रात एक येळ एक दुसरी रात अशी 2 दिवस गाडी चालली आमची. मग तिथून आम्ही प्रयागराजला उतरलो. प्रयागराज मध्ये उतरून आम्ही तिथे दर्शनाला गेलो. आंघोळी केली. आईला आम्हाला तिथे सगळं चौकून आम्हाला धावलं. आईना मंदिरे धावले आम्हाला. मग आम्ही तिथे जाऊन स्वयंपाक बनवला. तिथून दर्शन करून येऊन आईने आम्हाला स्वयंपाक करून ठेवला. आम्ही सगळ्यांना एका ठिकाणी जागेवर बसून जेवण केलं आम्ही. मग तिथले दर्शन झाले आमचे. तिथून परत निघलो आम्ही. अयोध्यात आलो आम्ही. काशीत आलो. चुकलं काशीत आलो. काशीमध्ये आम्ही तिथे ज्याला 10 पिंड पाडायची होती त्यांना 10 पिंड पाडली. आई वडिलाच्या नावाना, सासू सासऱ्याच्या नावाना हे पिंडदान केलं आम्ही तिथे. आम्ही स्वतःचा पैसा करून पिंडदान केलं. का काऊन केलं बा, आम्ही इथे लांब आलो. आपल्या मुला बाळाला, लेकी बाळीला, सगळ्या कुटुंबाला आपल्या सगळ्याचा द्यायचा आशीर्वाद मिळो वडला दाडलाचा म्हणून आम्ही एक कुटुंबाना सगळ्यांना तिथे 10 पिंड पाडली. मग 10 पिंड पाडल्याच्या नंतर आम्ही तिथे आईने एक खोली घेतली. त्या खोलीमध्ये आईना सामाईन आणलं, भाजी पत्ता आणला. मग आईना तिथे भारी एकदम उडदाची डाळ केली. भारी उडदाची डाळ केली. मग आम्ही दर्शन करून येतो. मग आम्ही आलो आंघोळी करून मग आम्ही जेवायला बसलो. आईना मग वाढून दिलं. चला बाई जेवून घ्या. मग आम्ही जेवून घेतलं आम्ही तिथे. मग आम्ही तिथून निघलो. तो पण अयोध्याला गेलो आम्ही. तिथून निघलो आम्ही. टिरे आगगाडीनच बसलो. तिथून अयोध्याला गेलो. अयोध्यामध्ये पुन्हा एक रूम पाहिली आम्ही. रूम मध्ये तुम्ही बोलताय का,
ये इकडून वही बुडबुड करू रे मग अयोध्यात गेलो आम्ही. अयोध्यामध्ये रूम पाहिली. मग तिथे भूत पुन्हा भाजीपत्ता आणला, कणिक आणले. आम्ही सगळे मिळून सनी स्वयंपाक केला, भाजी केली, जेवलो खावलं. मग आम्ही तिथून सनी राम मंदिरात गेलो. राम मंदिर जी आपली रामभूमी होती ती रामभूमी पाहिली आपण. मग तिथून सनी निघलो. मग मोठी हनुमानची गडी होती, मग ती हनुमान गडी पाहिली आम्ही. मग तिथून निघलो आम्ही. दशरथ राजाचा मोठा हाल होता, मोठा मठ होता. तो दशरथ राजा आम्ही मठ पाहिला. मग तिथून दर्शन करून निघलो. पुन्हा परत आलो. मग खोलीवर आलो. खोलीवर येऊन सनी आम्ही जेवण केले. पुन्हा पिशा उचलल्या. पिशा उचलून सनी आम्ही आमच्या रस्त्याला लागलो. पुन्हा आघाडीत बसलो. तिथून निघलो तर गयात आलो आम्ही. गयात परत येऊन सनी पुन्हा आम्ही सगळे ना तिथे आंघोळी केल्या. तिथे पुन्हा 10 पिन पाडली. 10 पिन पाडून सनी तिथे आईना पुन्हा स्वयंपाक केला. आम्ही जेवलो खावलो. दर्शन झाले आमचे. सगळ्या जेवढे आपले महाराष्ट्रातले लोक येत्या तेवढा आपला तिथे जीवनाचा उद्धार होतो. सासू सासऱ्याचा उद्धार होतो, आई वडिलाचा उद्धार होतो. जे बी आपल्या घरातले कोणी जाईल असेल लहान मोठे छोटे सगळ्याचा नावाचा तिथे उद्धार होतो. मग तिथून दर्शन करून आमच्या मनाला शांतती झाली का बा आपण 3 10 पिन पाडले, आता इथून निघायचं आपल्याला. आम्ही मग तिथे मोठा सीताबाईचा हात पाहिला. मग ते पिंडदान केलं. मग दशरथ राजानं मग ते सीतामाईचं पिंडदान घेतलं नाही. मग आम्हाला वाटत होतं बा आपू कसं काय पिंडदान करा, आपले इथं पती घरी आहे, मग आपू कसे पिंडदान करा. पण बामणानं सांगला आम्हाला का करा तुम्ही पिंडदान, तुमचे पती असू द्या घरी. सीतामाईनं पिंडदान केलं म्हणून मायलाला पिंडदान करणं चालतं. तिथे कुठे चालतं ते गयामध्ये चालतं. असं कोणा कल्पना घ्यायची नाही. हे सगळ्याला चालतं करणं. कोणी बी जर कधी एकटी बाई बी आली तिला करून घ्यायचं, तसं घरी जायचं नाही. आम्ही तिथून निघलो. मग पुन्हा जेवलं खावलं. मग गौतम ऋषीला आलं. एवढा गौतम ऋषी आहे तर आपले 2-4 घराचे एवढा मोठा गौतम ऋषी. सगळं तिथे मोठे मोठे हाल होते. ते हाल पहिले आम्ही एक बाग आहे म्हणजे बागाला गौतम ऋषी मग ते बागेत फिरलो आम्ही. ते मला काही म्हणतेच नाही दुसरं, पण मी डायरेक्ट आमच्या आपल्या मराठी शब्दामध्ये सांगून टाकते. साऱ्या बागेमध्ये फिरलो आम्ही. एक जण एक बागेत फिरलो. सगळ्या देवाचे तिथे दर्शन घेतले. मग तिथून दर्शन करून सनी प्रसाद मिळाला आम्हाला. त्या लोकांना म्हणलं का हे प्रसाद यांना द्या, हे महाराष्ट्रातले लोक आलेले आपल्याकडे, याला प्रसाद द्या. मी अंगूरच उचलून घेतले, एक बिस्किटचा पुडाच उचलून घेतला आणि चालले मांग फिरले. मग तिथून निघून आम्ही बाहेर आलो. बाहेर येऊन सनी मुक्कामी आपली मग गयात मुक्कामी होतो आम्ही. मग तिथून निघलो आम्ही. मग बनारस येतं काय पुढे. मग औंढा नाही कलकत्त्याला आलो आम्ही. मग कलकत्त्यामध्ये गाडी बदलली. तिथून सनी आम्ही बाबू घाट पासून सनी मग गंगासागर मध्ये गेलो. गंगासागर मध्ये जाऊन सनी आता कितीक लांब पायी चालायचं, ही आई आम्हाला किती लांब पायी नेते असं आम्हाला फिकीर लागली. पण गेलोच आम्ही चालत 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 आम्ही गेलोच. तिथे गेलो. मग आई म्हणे असं असं चाला तुम्ही, असं असं फिरा तुम्ही, हुकू नका तुम्ही कधी हुकल्या तुम्हाला सापडणार नाही, तुम्ही रडत बसच्या. पण माऊलीनं असं केलं आमच्या आलं, पूर्ण चांगलं झालं आमच्या आलं. मग आम्ही गंगासागर मध्ये गेलो. मग तिथे जहाजात बसलो. मग तिथून सनी आम्ही अर्धा किलो पावशेर तांदळ आणले. ते पेरत ह्या थडीहून सनी त्या थडीवर गेलो. मग पलीकडच्या थडीला उतरलो आम्ही गंगासागर मध्ये. मग तिथून सनी आम्ही एक ऋषी मुनी राहतो तिथे आंघोळी जाऊन सनी आंघोळी केल्या. मग झोपडीत राहिलं. तिथे साळवण टाकलं खाली. त्या साळवणात आम्ही रातभर झोपलो. पुन्हा दुसऱ्या दिवशी उठलो, आंघोळी केल्या. आंघोळी करून सनी ऋषी मुनीचं दर्शन केलं. ती देवी कोणती कपिल मुनीचं दर्शन केलं. मग दर्शन केल्यावर पुन्हा तिथे आलो आम्ही. मग एक हॉल मध्ये राहिलो. त्या हॉल मध्ये आम्हाला खायला भेटलं. सगळ्या लोकांना आम्हाला खायला दिलं. तिथे भात होता, खिचडी होती. सगळ्यांना पोटभर जेवण केलं. तिथे रातभर आलो. तिथून निघलो आम्ही पुन्हा दर्शन करून सनी गंगासागर मधून. तर परत पुन्हा परत मोठ्या जहाजामध्ये आलो. असा जहाज होता. आम्ही मागं पुढे कधी पाहिलं नव्हता. आमच्या आई बापांना कधी पाहिलं नव्हता. पण आमची पुण्य आई अशी मोठी झाली. आमच्या आई वडिलांना आम्हाला एवढी पुण्य आई दिली की भरपूर मोठी पुण्य आई दिली म्हणून आम्हाला एवढं पाहायला मिळालं. आम्ही गरीब लोक आहे, आम्ही श्रीमंत लोक नाही आहे. मग जहाजात बसलो आम्ही.
मग जाजात बसून सनी मोठ्या जाजात बसून सनी मग पलीकडच्या थडीला आलो. पलीकडच्या थडी येऊन सनी फार लांब आलो. तिथे येऊन सनी मग पुन्हा परत स्वयंपाक केला आम्ही. मग तिथे जेवण केले. तिथून पुन्हा गाडी धरली. बाबू घाटामध्ये आलो. बाबू घाटमध्ये येऊन सनी आम्हाला तिथे आयतं जेवण होतं. तिथे खूप सुंदर लोक आहे ना, आम्हाला जेवण होतं, चहा पाणी सगळं सोयीस्कर होते आम्हाला तिथे. आम्ही तिथे खाल्लं पिल्लं. मग आम्ही तिथे तिथून जेवला खावल्यावर आम्ही काली मठावर गेलो. काली मठाचं दर्शन घेतलं. तिथे ते लोक आम्हाला जाऊ देत नव्हते, पण आमचे माणसं इथले चांगले तर चालच आम्हाला तिकीट नाही फाडायचं, तुम्ही चला आमच्या सोबत चला. आम्ही असं म्हणून असं गेलो. मग आम्ही मंदिरात गेलो, पण आम्हाला देवी दिसायला लागली नाही. परत पुढे जाऊन सनी परत मागं आलो. एकीनं आम्हाला देवी पाहायची होती. ती खाली होती, गड्ड्यात होती. आम्ही वर पाय देऊन सनी देवी बघितली. इतली सुंदर देवी आहे. आपल्या महाराष्ट्रात देवी नाहीये ती. आपल्या महाराष्ट्रात देवी नाही. मग देवी बघितली. मग कोणाला काही घ्यायचं होतं ते घेतलं. परत पुन्हा जिथे मुक्कामी होतो तिथे आलो. तिथे मुक्कामी राहून सनी पुन्हा आम्ही आमच्या थैल्या घेतल्या. पुन्हा परत आम्ही आमच्या रस्त्याला लागलो. पुढे कोणते काय जगन्नाथपुरी मग जगन्नाथपुरीला आलो. जगन्नाथपुरी एवढी सुंदर सापडली आम्हाला. आमच्या कधी पाहायला मिळाल्या नव्हते आम्हाला जगन्नाथपुरी. एकदा आम्ही ते धाम केला. एक काशी धाम केले, एक जगन्नाथपुरीचा धाम केला. मग तिकडून जगन्नाथपुरीतून सनी धाम करून सनी आम्ही आंघोळी करून सगळे जेवण खावणं करून सनी तिकडून निघलो आम्ही. तर साक्षी गोपाल केला. साक्षी गोपाल म्हणायचं तर आम्ही ते लोक म्हणत होते साक्षी गोपाल साक्षी गोपाल. आम्ही त्या लोकांच्या तोंडाकडे पाहत होतो. हे अशी काऊन म्हणू लागले बाय साक्षी गोपाल साक्षी गोपाल. पण आम्हाला आमच्या आईने सांगलं हे साक्षी गोपाल आहे. जर आपण वर गेलो स्वर्गात गेलो, आपण स्वर्गात गेल्याच्या नंतर आपल्याला कोणी साक्ष पुरावा देणार आहे का? आपल्याला नाही देणार आहे. मग कोण देणे साक्ष पुरावा आपल्याला? आपला साक्षी गोपाल देईन. साक्षी गोपाल पुरावा देईन आपल्याला. मग जगन्नाथपुरी करून सनी आम्ही साक्षी गोपाल केला. मग तिथे मोठं सूर्यनारायणचं मंदिर होतं. सूर्यनारायणचं मंदिर केलं आम्ही तिथे. सूर्य मंदिर मोठं होतं, फार मोठं होतं. पण मध्ये जाऊ दिलं नाही. बाहेरून सनी पाहिलं एवढं सुंदर मंदिर का आपल्या महाराष्ट्रात कुठे नाही असं मंदिर, सूर्य मंदिर. ते मंदिर बघितलं, पाणी पिलं. तिथून सनी परत एका ठिकाणी ध्यान मंदिर होतं. त्या ध्यान मंदिरात बसलो डोळे लावून सनी. त्यांना 50 रुपये तिकीट घेतलं. तर बा तुम्ही इकडे बसा, ध्यान करा, तुम्ही हे सगळं पहा, रामायण पहा, सूर्य मंदिराचं ध्यान करा. आम्ही ते बघितलं, ते पाहिलं. आम्ही विसरून गेलो सगळं घरचं ध्यान. आम्ही सगळं विसरून गेलो. घरचं आम्हाला काही आठवण येत नाही. मग तिथून निघलो आम्ही. आलो मग भूमेश्वरला आला. आम्हाला ते नाव येत नाही, माहिती नाही आम्हाला नाव. पण मी बुत्ते आहे, मला कोणी हसू नका. भुवनेश्वरला आलो आम्ही. मग भुवनेश्वरमध्ये आम्ही गाडी केली. मग रामेश्वरला आलो आम्ही. मग आता रामेश्वरला आलो आम्ही. 2 दिवस मुक्कामी राहिलो. आमची आईने आम्हाला 21 कुंडाची आंघोळी केली. आम्ही 21 कुंडाची आंघोळी करून आम्हाला त्याचे ते मधले देव धावले आजीना. मग तिथून सनी निघलो. पाणी पडायला लागला, खूप पाणी पडायला लागला. असं पाणी पडायला लागला पायाचं काम नाही. पाण्यामध्ये बाहेर आलो. त्याच्यामध्ये एक म्हातारी आमची आजारी होती. त्या म्हातारीला सोडून सनी कसं राहू द्यायचं त्या म्हातारीला? आम्ही म्हणलं आता आजी तुम्ही आम्हाला आणला ना, तुम्ही आम्हाला हे सारे देव धावणार, बाकीचे देव धावणार नाही. तुम्ही जर कधी म्हणलं यांना देव धावायचे तर मग बाकीच्याच काय चालणार आहे? मग आजी मायना आम्हाला पुन्हा परत वर नेलं. वर नेऊन सनी आम्ही रात्री मुक्कामी राहिलो. आम्ही चहा केली, खाल्लं पिल्लं, आम्ही झोपलो. पुन्हा सकाळी उठलो. आईना स्वयंपाक करून ठेवला. आम्ही कोणती देवी आम्ही सेतुबंधू पाहायला गेलो. आता हे सेतुबंधू आपल्याला काही माहिती नव्हतं, पण आता आपल्याला ठाव झालो. आम्ही ते पाहायला गेलो. सती योगा म्हणलं होतं. मग ते सेतुबंधला म्हणला एवढा मोठा दगड होता. रावणाना हे हनुमानना ते दगड घेतले. ते दगडाचा सेतू बनवला. मग ते स्वतः आम्ही जाऊन ते सेतू पाहिला, रामकुंड पाहिला. हा दगड पण आम्ही डोक्यावर बी घेतला आणि दगड बी कुंडामध्ये टाकला. मग तो पाण्यामध्ये तरंगला. लोक म्हणत्या कशाचा सेतू आहे तिकडे, कशाचं काय तिकडे, कशाला जाते आपले लोक इकडचे? आपले महाराष्ट्रातले लोक येडे, आपल्या महाराष्ट्रातले लोक येडे. आपण येडे नाहीये, आपण हुशार आहे. आपला महाराष्ट्र 1 नंबर आहे. 1 नंबर महाराष्ट्र आहे आपला. आपल्या साऱ्या महाराष्ट्रात कोणता महाराष्ट्र नाही, 1 नंबर महाराष्ट्र आहे आपला. मग ते आम्ही पाहिल्याच्या नंतर पुन्हा परत आलो. तिथून परत निघलो. मग आम्ही आज आम्ही सकाळी गाडी धरली. आमची एक म्हातारी आजारी होती.
आता आईला म्हणायला लागलो, आई आपल्याला आई मी खोट बोलत नाही, खरं सांगू का आई मी खोट बोलत नाही. ही चावट गवळ राधा माझ्या मांग मांग ये, ही बालट गवळण राधा माझ्या मांग मांग ये. गेले होते मी तर यमुनीच्या तीरी, गेले होते मी तर यमुनीच्या तीरी. ही चावट गवळण राधा पाणी शिंपे अंगावर, ही बालट गवळण राधा पाणी शिंपे अंगावरी. खरं सांगू काही मी खोट बोलत नाही, खरं सांगू काही मी खोट बोलत नाही. ही चावट गवळण राधा माझ्या मांग मांग येती, ही बालट गवळण राधा माझ्या मांग मांग येती. गेलो होतो मी तर ऐरोण्याच्या टाई, गेलो होतो मी तर ऐरोण्याच्या टाई. ऐरोण्याच्या टाई तिने चारत होतो गाई, ऐरोण्याच्या टाई तिने चारत होतो गाय. खरं सांगू काही मी खोट बोलत नाही, खरं सांगू काही मी खोट बोलत नाही. ही चावट गवळण राधा माझ्या मांग मांग येती, ही बालट गवळण राधा माझ्या मांग मांग येती. एक जनार्दनी लागावायच्या पायी, एक जनार्दनी लागावायच्या पाय. ही चावट गवळण राधा माझ्या मांग मांग येती, ही बालट गवळण राधा माझ्या मांग मांग येती. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाळासी खेळती आनंदे डोलती, कृष्ण आमचा संगती डो 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 डो, कृष्ण आमचा संगती डो 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 डो. कान्होबाच्या संगती भरम आणि विच्छेती, धन्य आम्हा मनवती आता ता ता ता, धन्य आम्हा मनवती आता ता ता ता. आकाळासी निकाळ कृष्ण प्रति गोपाळ, मनाती सकाळ आला ला ला ला, मनाती सकाळ आला ला ला ला. आज गैर मारीला ओढवाने गिळीला, गोरधन उचलीला बाबा बाबा, गोरधन उचलीला बाबा बाबा. पूतनेची सुशिले नारदासी मोडिले, गणेकीशी उदरले अरे रे रे रे, गणेकीशी उदरले अरे रे रे रे. गवळीयाच्या घरी जासी दही दूध चोरून कासी, त्यांच्या सुना भोगवची ची 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 ची, त्यांच्या सुना भोगवची ची 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 ची. 16 शस्त्र भोगसी ब्रह्मचारी मनवसी, लटकेच टकवसी कुलुलुलुलु, लटकेच टकवसी कुलुलुलुलु. सोडोनी आम्ही पण आम्हा गाले लोटांगण, परब्रह्मा नारायण हा 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 हा, परब्रह्मा नारायण हा हा. ऐसे तुझे पव्वाडे वर्णी विले येडे वाकडे, विष्णुदास नामा म्हणे यू 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 यू, विष्णुदास नामा म्हणे यू 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 यू. कृष्ण गोपाल की जय.